शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। मान्सून गेला असला तरी देखील राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याद्वारे वर्तवण्यात आला आहे। राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या 8 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिलाय। तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या प्रमाणात देखील वाढ होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। आता चक्रीवादळ निर्माण होणार असल्यामुळे पुढच्या 24 ते 48 तासात वातावरणामध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे। तर राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तसेच आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत अवश्य शेअर करावी। धन्यवाद।